आणि आता मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे। कोस्टल रोडची दुसरी मार्गिका आज सुरू होणार आहे। दुपारी 1 वाजता मुख्यमंत्री या बोगद्याची पाहणी करतील आणि त्यानंतर हा बोगदा वाहतुकीसाठी खुला केला जाईल। यामुळे मरीन ड्राइव्ह वरून वरळी अवघ्या 10 मिनिटांमध्ये गाठणं शक्य होणार आहे। तर आठवड्यामध्ये सोमवार ते शुक्रवार असे 5 दिवस या मार्गावर वाहतूक सुरू असेल। तर प्रकल्पाची उर्वरित कामं पूर्ण करण्यासाठी हा मार्ग शनिवार आणि रविवार बंद असेल। तर या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांनी। पाहूयात। मुंबईकरांसाठी आज अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, कारण की मुंबईतला जो कोस्टल रोड आहे याची दुसऱ्या मार्गिकेचं काम आहे ते पूर्ण झालेलं आहे आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या मार्गिकेचं अगोदर पाहणी करतील आणि यानंतर सर्वसामान्य नागरिकांसाठी हा महामार्ग आहे तो खुला केला जाणार आहे। कारण की गेल्या काही दिवसांपासून दुसरा मार्गिका कधी सुरू केली जाईल असा देखील प्रश्न होता, कारण की मेच्या अखेरपर्यंत हा महामार्ग सुरू केला जाईल असं मुंबई महानगरपालिकेकडून सांगितलं होतं। मात्र आचारसंहिता असल्यामुळे कुठेतरी हा महामार्ग चालू करण्यात आला नव्हता। मात्र आजपासून सर्वसामान्य मुंबईकरांसाठी कोस्टल रोड आहे तो सुरू होताना पाहायला मिळणार आहे। दुसऱ्या मार्गिकेचं मात्र शनिवार आणि रविवार हे 2 दिवस आहे या कोस्टल रोडवरून प्रवास करता येणार नाही, कारण की जे उर्वरित काम आहे ते उर्वरित काम पूर्ण होण्यासाठी हे 2 दिवस आहे ती मार्गिका बंद असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन बोदारेसह गणेश कवडे, साम टीव्ही मराठी, मुंबई।